एका जनार्दनी इंद्रायणी आठव उधळून निघाले आळंदी हे गाव। खरं तर माऊली 2 वर्षाची प्रतीक्षा संपली आहे आणि इंद्रायणीच्या काठी लाखो वारकरी दाखल झालेले आहे आणि हा संपूर्ण इंद्रायणीचा घाट जो आहे तो अक्षरशः वारकऱ्यांनी फुलून निघालेला आहे। 2 वर्षाच्या कोरोनाच्या महामारीत पायी वारी सोहळा झाला नाही आणि आता तो पायी वारी सोहळा होत आहे, त्यामुळे वारकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही। कारण त्यांना भेट घ्यायची आहे ती साक्षात विठुरायाची, विठुरायाच्या दर्शनाची आस त्यांना आहे। मात्र हे सगळे वारकरी आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत पंढरीच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत। मात्र तत्पूर्वी हे सगळे वारकरी ज्यावेळेस आळंदी नगरीमध्ये येतात, अलंकापुरीमध्ये येतात, त्यावेळेस हे सगळे वारकरी इंद्रायणीच्या या नदीमध्ये स्नान करतात। त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतात। आपण हे दूरवर जो छोटासा जो पूल पाहत आहे तो संपूर्ण पूल जो आहे त्या पुलावरती वारकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि ही रांग जाते ती थेट माऊलींच्या मंदिरामध्ये, माऊलींच्या समाधीस्थळी जिथे समाधी आहे तिथे वारकरी जातात आणि आपला माथा टेकवत असतात। खरं पाहिलं तर जेव्हा जेव्हा वारकरी पंढरीमध्ये जातात त्यावेळेस चंद्रभागेचं स्नान करतात। जे महत्त्व चंद्रभागेच्या स्नानाला आहे तेच महत्त्व या ठिकाणी आपण इंद्रायणीमध्ये जे स्नान करतो तेच महत्त्व इंद्रायणीच्या स्नानाला देखील दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन विद्याधरसह विशाल सवने, झी मीडिया, आळंदी। छत्रपतींचा विचार म्हणजे